सध्याचा पाऊस हा पेरणीसाठी उपयुक्त नसून कृषी विभागाच्या माहितीनंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केलं आहे। या संदर्भात कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। कृषी आणि वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल आपल्या सोबत आहे। सर, राज्यात सर्वदूर पाऊस होतोय, मुसळधार पाऊस सुद्धा आहे, पण हा पाऊस काही पेरणी योग्य नाहीये, कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात येत आहे। कृषी राज्यमंत्री म्हणून काय सांगाल? नाही, आम्ही जेव्हा खरीप आढावा सभाची बैठक घेतली तेव्हा ही बाब लक्षात आली की आता प्री मान्सून पाऊस आहे, तर त्यामुळे हा नियमित पाऊस नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहावी आणि जो खरा पाऊस येईल त्याच्यानंतर आपल्या पेरणीला सुरुवात करावी। पण सर, हे सगळं सुरू असताना हे बियाणे जे तयार केले जातात हे मोठे मोठे शेत भाड्याने घेतात। गुजरात असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जेव्हा हे कपाशीचे बियाणं तयार केले जातात शेतकऱ्यांकडून रीतसर जमिनी भाड्याने घेतल्या जातात, तिथे उगवल्या जातात आणि मग बियाणं तयार केले जातात, अशांवर पण कारवाई होणार आहे? नाही, काय झालं या विषयावर अजून एकमत झालेलं नाही आहे, परंतु मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये कुठलं योग्य पाऊल कसं राहील त्याबद्दल आम्ही पुढील आठवड्यात निर्णय करू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सर, मी प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।